अगं बाप आहे मी त्याचा. त्याच्या मनातलं त्याला कळायच्या आधी माझ्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आणि त्याला राग येणं स्वाभाविक आहे. मग काय, देवकी गेल्यानंतर तिचा वाढदिवस त्याने बिचारे एकट्याने तिकडे साजरा केलाय आणि मी इकडे. त्यामुळे मी असा विचार करत होतो की यावेळी जरा एकत्र. बर तारिणी, हे मालपुवे जरा तू केदारला. मी घेते, पण तो खाईल का नाही मला नाही माहित. नाहीच खाणार तो, माहित आहे मला. पण तू खाऊन बघशील आणि सांगशील मला कसे झालेत ते. मस्त झालेत. खूप छान. थँक्यू थँक्यू. बाबा, तुम्हाला एक सांगायचं होतं. हा बोल. केदार ना देवकी काकूंचा वाढदिवस दरवर्षी एका मंदिरात जाऊन साजरा करतो. तिथे जातो, पूजा करतो, अभिषेक करतो आणि मग जे कोणी गोरगरीब असतील ना त्यांना अन्नदान करतो. तुम्ही जर उद्या फ्री असाल तर. नाही म्हणजे मला जायला हरकत नाही, पण केदारला हे आवडणार नाही ग. त्याला वाटेल मी मुद्दामून हे सगळं. नाही, त्याला असं काही नाही वाटणार, कारण तो आईचा वाढदिवस असा साजरा करतो हे फक्त मला माहितीये, बाकी कोणालाच माहित नाहीये. मग मी खरंच जाऊ? प्लीज जा. तुम्ही गेलात ना तर तुम्हाला दोघांना एकत्र वेळ घालवता येईल आणि देवकी काकूंचा वाढदिवस सुद्धा एकत्र साजरा करता येईल. दोघं एकत्र देवळात? पण कुठलं देऊळ? बर, पण मग कुठल्या देवळात जातो तो? तलावाजवळ जे जरीमरी आईचं मंदिर आहे ना तिथे. हो का? ओ, म्हणजे ही तारिणी मुद्दाम केदारला दया पप्पांच्या जवळ आणायचा प्रयत्न करते. म्हणजे दया पप्पा केदारला कधीच घराबाहेर काढणार नाही. कसली आगाऊ आहे ही मुलगी. पण नाही, मी हे होऊच देणार नाही. तारिणी, माझ्यावर हात उचललास ना तू, आता तू बघ मी काय करते ते. येतो मी. थँक्यू. देवकी काकू, बघताय ना, हळूहळू का होईना घडतंय ना तुमच्या मनासारखं. मला माहितीये तुम्ही पण ह्याच गोष्टीची वाट बघताय की कधी एकदा केदार आणि बाबांमधलं अंतर दूर होईल, आणि आज तुमच्याचमुळे हे शक्य झालंय. जिथे कुठे आहात तिकडनं बघताय हेही मला माहितीये. तुमचं लक्ष असू द्या आणि सगळं सांभाळून घ्या.